हॅलो एव्हरीवन, आज संडे स्पेशलमध्ये आपण बघणार आहे गुजराती स्पेशल चना डाळीपासून बनवणारा ढोकळा किंवा खमण. वास्तविक पाहता गुजराती लोक चना डाळीपासून बनवतात त्याला खमण म्हणतात आणि बेसनापासून बनवतात त्याला ढोकळे असे म्हटले जाते. बघा, त्यासाठी मी काय केलं, रात्री 1 वाटी चना डाळ घेतली, त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 3 ते 4 तास मी त्याला भिजत ठेवली होती. नंतर मी काय केलं, चना डाळीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्यामध्ये मी 4 चमचे आंबट दही टाकले. मस्त त्याला मिक्सरमधून फिरून घेणार आहे. सोबतच त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी. परत त्याला मी फिरून घेणार आहे. बघा, हे छान असं बॅटर तयार झालं. आता हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे. सोबतच त्यामध्ये मी थोडंसं हळद आणि हिंग टाकणार आहे. चना डाळ आहे, पचायला जड असते, हिंगामुळे ते व्यवस्थित पचल्या जाईल. नंतर 5 मिनिटापर्यंत मी त्याला चांगलं फेटून घेणार आहे. बघा, नंतर मी त्याला ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तास आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. सकाळी उठल्यावर बघा, छान असं रवेदार असं बॅटर तयार झालेलं आहे. बघा, एकदम जाळीदार असं बॅटर तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट. त्याला मस्त मी कुटून घेणार आहे. आता ही पेस्ट मी आपल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये टाकणार आहे. बघा, नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी तेल टाकणार आहे. वास्तविक पाहता यामध्ये शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो. यामुळे काय होते, आपण ढोकळा खाताना गळ्यात अटकल्यासारखा होणार नाही. सॉफ्ट असा ढोकळा तयार होतो. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी एकाच डायरेक्शनमध्ये ढोकळा मस्त फिरून घेणार आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे साखर. बघा, आता मी वाफवण्याची सगळं तयारी करून घेणार आहे. एका भांड्यामध्ये मी मस्त पाणी टाकून त्याला गरम करायला ठेवलेलं आहे. भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्या बॅटरमध्ये मी इनो टाकणार आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवणार आहे. ही प्रोसिजर आपल्याला पटापट करायची आहे. बघा, आता एकदम फ्लफी असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर मी ढोकळ्याच्या पात्रात टाकून त्याला वाफवून घेणार आहे. थोडं आपल्याला पात्र टॅप करून घ्यायचं आहे. बघा, आता मी त्याला 15 ते 17 मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहे. नंतर बघा, टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला मध्ये चेक करायचं आहे. ढोकळा कधीही मध्ये चेक करायचा, साईडला नाही. बघा, आता थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे मी. थंड होईपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया. बघा, आपला ढोकळा छान थंड झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये त्याला काढून घेतले आहे. बघा, एकदम जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आपला. आता मी त्याला चाकूच्या साहाय्याने त्यावर कट्स मारून घेते, म्हणजे ढोकळा कापून घेते. बघा, छान असा सॉफ्ट असं एकाच मस्त कापला जात आहे ढोकळा. बघा, एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आपला ढोकळा. आता आपण तडका तयार करून घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केले. ढोकळ्यावर आपण कोथिंबीर टाकून घेतली. त्यामध्ये मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी मी तीळ टाकली आहे. तीळ ऑप्शनल आहे, मला आवडते. ढोकळ्यामध्ये ॲक्च्युअल नसते, पण मला आवडतं, मी टाकली. सोबतच त्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि 1.5 चमचा मी साखर टाकलेली आहे. बघा, आता हे गरम पाणी मी ढोकळ्यावर टाकून घेणार आहे. बघा, परफेक्ट असा आपला ढोकळा तयार झालेला. बघा, किती स्पंजी झाला आहे, किती जाळीदार झाले. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.